आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधी दिल्याबद्दल सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत। एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असंही अहिर म्हणाले। नेत्यांकडून ठाकरेंची साथ सोडली जात असल्यावरून ज्येष्ठ शिवसैनिक दगडूदादा सपकाळ यांनी भाष्य केले। लोकांना ठाकरेंचा स्वभाव पटत नसेल, त्यामुळे एकत्र निघून जात असतील तर त्याला काही करू शकत नाही असं सपकाळ म्हणाले। रोहित पवारांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावरून प्रतिक्रिया दिली आहे। सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती, कपडे बदलल्यासारखे विचार बदलतायत असं रोहित पवार म्हणाले। खासदार संजय जाधव यांची सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। शिवसेनेत पक्षप्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असं संजय जाधव म्हणाले। संघटन बांधणीवर भर देण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे येवला दौऱ्यावर। यावेळी भुजबळ संपर्क कार्यालयात पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। भविष्यात पिता पुत्र एवढाच पक्ष उरणार आहे। आमदार राम कदम यांनी सचिन अहिरांकडून शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्याने प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना म्हणजे एकच प्रवाह आहे, तात्पुरते रंग बदलल्यासारखे होतं ते महाविकास आघाडीमध्ये गेले। आमच्या पक्षात आम्ही आनंदात आहोत, नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नालेसफाईच्या मुद्द्यावरून अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नावर उदय सामंतांनी उत्तर दिलंय। पाणी साचेल अशा सखल भागात 550 पंप लावलेत अशी माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय शांत बसणार नाही, कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची आमची तयारी असं शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलंय। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ईश्वर देतो असं ट्विट नरेश म्हस्के यांनी करत संजय राऊतांना टोला लगावलाय। संजय राऊतांनी सचिन अहिर यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशावरून टीका केली आहे। शेतकरी कर्जमाफीवरून सतेज पाटलांनी प्रतिक्रिया दिली। शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीची सरकार फक्त घोषणाच करतंय अशी टीका पाटलांनी केली। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे। बेईमानांच्या पक्ष सोडण्याचं दुःख का करावं असं राऊतांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। विधानसभेत महत्त्वाच्या चर्चेवेळी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तालिका अध्यक्षांनी दणका दिलाय। सभागृहात रात्री उशिरापर्यंत मंत्री उपस्थित असतानाही अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। उपवर्गीकरण विषय मोठा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यास करून याबाबत निर्णय घेतील, माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिले। आमदार सचिन अहिर यांचं शिवसेनेत स्वागत करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले। खासदारानंतर आता अहिर यांनीही षटकार मारलाय असं शिंदेंनी म्हटलंय। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय चाणक्य नीतीचा विजय झाला असून या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा पराभव करत सहकार पॅनलला आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। सचिन अहिर यांचं पक्षात स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच पत्रकार परिषदेदरम्यान आमदार सचिन अहिरांचा उल्लेख शिंदेंनी चुकून सचिन तेंडुलकर असा केला, त्यामुळे उपस्थितांमध्ये हर्षा पिकला। सचिन अहिरांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांच्या ट्विटला शीतल म्हात्रेंनी उत्तर दिलंय। उड जाएगा एक एक पंछी रहेगा पिंजरा खाली असं म्हणत शीतल म्हात्रेंनी ठाकरे राऊतांना डिवचलंय। बाजारात एआय स्मार्ट चष्मा ट्रेंडिंगमध्ये असून चष्म्यात छुपा कॅमेरा असल्यानं महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे। चष्म्याचा गैरवापर टाळण्यासाठी नियमावली तयार करा असं सना मलिक यांनी विधानसभेत मागणी केली। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन 3 यशस्वी होणार आहे। उद्धव ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात आहे अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। गुरु गोविंद सिंग हे श्रद्धास्थान आहे, गुरुद्वारामध्ये येणाऱ्या भक्तांना चांगली सुविधा मिळावी यासाठी विकास आराखडा तयार आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर थेट भेट झाली, तर सचिन अहिर यांची शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर दोन्ही नेत्यांची पायऱ्यांवर औपचारिक भेट झाली।
उपसभापती पदाऐवजी पक्षाकडून महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाण्याचं आश्वासन मिळाल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय. सचिन अहिर यांनी अर्ज भरल्यानंतर नीलम गोऱ्हे नाराज आहेत अशी चर्चा आहे. नाशिक प्रभाग समिती बैठकीतील शिवीगाळ प्रकरणाचे महापालिकेच्या महासभेत पडसाद उमटले. शिवसेना नगरसेवक प्रवीण दित्मे यांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. पुण्यातील लोककला संमेलनात मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अनुपस्थित राहिल्यानं राज्य सरकारला इशारा देणारं वक्तव्य खेडकरांनी केलं होतं. अल निनोची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय. कमी कालावधीमध्ये पूर्ण होणारी जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत निर्देश दिले. एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा संगणकावर घेतली जाणार असल्याचं आशिष शेलारांनी म्हटलंय. भरतीच्या पदांची संख्या जास्त असल्यानं परीक्षा ऑनलाईन घेणार असंही शेलार म्हणाले.